जय शिवराय मित्रांनो आज आपण एका खास मुलाखतीत बसलो आहोत। बकासूर महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठं नाव, हिंद केसरी, लाखो प्रेक्षकांचा लाडका आणि मोहिल शेठ धुमाळ यांचा अभिमान। या मुलाखतीत मोहिल शेठनी बकासूरच्या प्रत्येक पैलूवर खुल्या मनाने बोलले। चला सविस्तर ऐकूया। मित्रांनो, बकासूर फाट्याला पळायला जाताना पूर्ण शांत असतो। वादळापूर्वीची शांतता, झेंडा पडला की तो ऑटोमॅटिक सुटतो। मैदानात तो एका हाताने शांत उभा राहतो, फक्त एका डोळ्यावर झेंड्यावर असतो। घरी तो माणसासारखा वागतो, बसतो, शांत राहतो, पण दावणीवर पूर्ण अग्रेसर होतो। मॅट फोडतो, माती उकरतो, कोणाला जवळ येऊ देत नाही। मोहिल शेठ सांगतात, मी बकासूरचा मालक असण्यापेक्षा सुट्टी मेकर म्हणून ओळखले जावे। बैल त्याच्याशिवाय शांत उभा राहत नाही। प्रेक्षक बकासूरला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करतात, पण कधी कधी फोटोसाठी इतका त्रास देतात की विश्रांती मिळत नाही। 200-300 किमीचा प्रवास, 3 फेऱ्या, पुन्हा घरी परतणे, हे सगळं बैलाला आणि पूर्ण टीमला खूप त्रासदायक असतं। मित्रांनो, बकासूरला वायदी किंग म्हणतात। मोहिल शेठ स्पष्ट सांगतात की वायदी पैशासाठी नव्हे, तर बैलाला चांगल्या मैदानात पळवण्यासाठी घेतली जाते। पण कधी कधी प्रेक्षक आणि गाडा मालक यांच्यात समन्वय नसतो, पैऱ्यात अडचणी येतात। तरीही बकासूरने 14 हिंद केसरी जिंकले, महाराष्ट्र आणि देशभर नाव कमावले। बकासूरची तुलना सचिन तेंडुलकरशी केली जाते। सचिन रिटायर झाल्यावर क्रिकेट पाहणे कमी झाले, तसेच बकासूर थांबला तर बैलगाडा क्षेत्राचे काय होईल, यावर मोहिल शेठ म्हणतात, बकासूर थांबेल तेव्हा दुःख होईल, पण तो नंदी आहे, शरीर आहे, वय आहे, भीती नाही, फक्त आठवणी राहतील। मित्रांनो, मुलाखतीत मोहिल शेठ यांनी बकासूरच्या नात्याबद्दल खूप भावनिक बोलले। तो माझ्याशिवाय राहू शकत नाही, मी नसलो तर तो ओरडतो, उठून उभा राहतो, बैलाला ते स्वतः हाताळतात। सोशल मीडियावरील फेक आयडीबद्दल ते सावध करतात, आमच्या ओरिजिनल आयडीवर संपर्क करा, फेक आयडीवर विश्वास ठेवू नका, प्रसिद्धीमुळे अडचणी येतात, प्रेक्षक फोटोसाठी त्रास देतात, विश्रांती मिळत नाही। तरी मोहिल शेठ म्हणतात, आम्ही शून्यातून सुरुवात केली, आज बकासूरने आम्हाला सर्व काही दिले, नाव, प्रतिष्ठा, आर्थिक स्थिरता, आम्ही सर्व गर्व केला नाही, कधी अंगातले कपडे काढून नाचलो नाही। मित्रांनो, बकासूर थांबेल तेव्हा काय होईल, मोहिल शेठ सांगतात, तो नंदी आहे, शरीर आहे, वय आहे, भीती नाही, फक्त आठवणी राहतील, आम्ही त्याला देवत्व दिले, त्याने आम्हाला महाराष्ट्रात 14 ठिकाणी देशात नाव दिले। तुम्हाला बकासूर आणि मोहिल शेठ यांची मुलाखत कशी वाटली? बकासूर थांबला तर तुम्हाला काय वाटेल? त्याच्या शांत स्वभावाबद्दल, अग्रेसिव्ह स्वभावाबद्दल, प्रसिद्धीबद्दल काय म्हणाल? कमेंटमध्ये स्पष्ट आणि मन मोकळे सांगा। हा व्हिडिओ पूर्ण लाईक करा आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन अपडेट्स। जय शिवराय, जय महाराष्ट्र।